बांधवांनो, जय मल्हार. 17 सप्टेंबरच्या जालन्याच्या आंदोलनापासून आजपर्यंत मी एकही दिवस आरामात किंवा शांततेत घरी नाहीये. या जवळपास 7 महिन्याच्या काळामध्ये प्रामाणिकपणे स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतःच्या आरोग्याची, स्वतःच्या परिवाराची, लेकराबाळांची कशाचीही पर्वा न करता, कुणाचाही वैयक्तिक विचार न करता 100% समाजासाठी जीवाचं रान करतोय. 17 सप्टेंबरला काय झालं, 24 सप्टेंबरला काय झालं, 21 जानेवारीला काय झालं सगळ्यांनी पाहिलं. अरे 16 जानेवारीला कर्फ्यू लावला, 17 जानेवारीला सगळ्यांना अटक केली, त्यावेळेस कोणी काही बोललं नाही. 21 ला आम्ही आलो, सरकारनं आंदोलन दडपलं ताकदीनं, ते आपण इथपर्यंत आलो, शांततेत वापस गेलो, कुणावर एकाही माणसाची बेजारी झाली नाही. आज 16 मार्चला आपण इथं आलो, या ठिकाणी आता 40-50 लोक आहेत. मी यांना काढून दिलं घरी, जा बाबा घरी जा, आणि येताना अजून लोक काय म्हणजे सांगून घेऊन या, इथं इतक्या लोकांची गरज नाही. एकाही माणसाचे कसल्याच प्रकारचे हाल नाहीत. म्हणजे सकाळी नाश्ता आणून देतंय कुणीतरी, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण एकदम छान. आणि नाही कुणी दिलं तर आम्ही आमचे पैसे खर्च करून करतोय ते. एकाही माणसाची तक्रार नाही. 21 जानेवारीच्या आंदोलनात सुद्धा एकाही माणसाची तक्रार नव्हती. पण काही अंधभक्त, समाज कंटक, समाजद्रोही तेव्हापासून आतापर्यंत समाजाला भ्रमित करण्याचं काम करतात. मी खरं म्हणजे हे बोलणार नव्हतो, मजबुरी आहे. कुणाला काय समजायचं ते समजा. मी 5 दिवस झाले इथं मरण यातना भोगतोय. माझा परिवार गुढीपाडवा सण मी इथं आहे. माझा परिवार मुंबईत आला. छोट्या मुलीची परीक्षा मी त्यांना परत पाठवून दिलं 2 दिवसांनी. ते उद्या परत इथं येणार आहे. सगळ्यांचे हाल सुरू आहे आमचे. आणि काही नालायक नीच लोक अजूनही मला ट्रोल करण्यात त्यांची धन्यता मानतात. त्यांना स्पष्ट सूचना आहे, येऊ नका, मुंबईत येऊ नका. ज्या अंधभक्तांना, ज्या मंदबुद्धीच्या लोकांना या आंदोलनावर संशय, दीपक बोर्डाच्या भूमिकेवर संशय, येऊ नका, घरी मारा तिकडं. काय उधळ घेतलं काय आंदोलनाचं? चोट्ट्या हो तुम्ही. कशाबद्दल टार्गेट करता रे? हरामखोरांनो, लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला मला ट्रोल करताना. मी इथं जीव धोक्यात घालतोय, सगळ्यांसोबत लढतोय, तुमच्या बाजून आंदोलन राहिलं आणि चोट्ट्या हो तुम्ही. आंदोलन फ्लॉप केलंय. हे आंदोलन कमजोर करण्याचं पाप केलं तुम्ही. बरेच नाव आहेत, सगळे नावं माझ्याकडे आहेत. कोण कोण काय काय बोलतं, बोलायला लावू नका. 23 तारखेला लोक येणार आहे. मुंबईतलं आंदोलन यशस्वी होणार आहे. चोट्ट्यांनो, तुमच्या भरोशावर नाहीये. ज्याला या आंदोलनावर विश्वास आहे त्यानंच मुंबईला या. आणि जे चोट्टे समाजानं ओळखा, जे समाजाचा लढा तोडण्याचं काम करू राहिले, या लढ्याला कमजोर करण्याचं काम करू राहिले, ज्यांनी सुपाऱ्या घेतल्यात हे ओळखा आता. आणि या सुपारी बहादरांना एका दगडासारखं, किड्यासारखं बाहेर काढून, काटे ते काटे समाजातले. लाजा बाळगानं थोड्या. याच्यापेक्षा जास्त बोलत नाही. येऊ नका. तुम्हाला संशय आहे ना, घरी बसा. का संभ्रमित करता लोकांना? मी पैसे घेतले कोणाचे? आंदोलन मॅनेज केलं? काही पद पैसा घेतला? कशाबद्दल ट्रोल करता रे हरामखोरांनो? समाजाला हात जोडून विनंती आहे. मला माहिती आहे समाजावर भरोसा आहे म्हणून मी इथं फुटपाथवर बसलोय. समाज मुंबईला येणार आहे 23 तारखेला म्हणून फुटपाथवर बसलोय. समाज येणार आहे, तुमच्या म्हणण्यांनी येणार. बुरट्यांनो, तुम्ही विरोध करा. समाजाला विनंती की यांना ओळखा.
यांची नियत ओळखा. यांच्या डोळ्यावर यांनी चष्मा घातलाय अंधभक्तीचा. यांना चांगलं दिसत नाही काहीच. मी सकाळपासून बोललो नाही, बोलायची ताकद नव्हती माझ्यामध्ये. हे बोलायला लावलं या नालायकांनी. समाजाला हात जोडून विनंती आहे, हे हो ओळखा, हे दुकानदार आहे ते. यांनी सुपाऱ्या घेतल्यात या आंदोलनात तोडण्याचं. काय चुकीचं झालं या आंदोलनात? समाज येणार आहे मला माहितीये. परत एक नम्र विनंती आहे, ज्या भुरट्यांना या आंदोलनावर विश्वास नाही, जे हे आंदोलन तोडण्याचं भरकटण्याचं आतापर्यंत ज्यांनी पाप केलं, त्यांनी या मुंबईच्या पवित्र आंदोलनामध्ये येऊ नये आणि तुमची घाण या आंदोलनात आणून आंदोलनाला घाण करण्याचं काम करू नये. जय मल्हार.